या दिवाळीला घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा कुरकुरीत असा पदार्थ बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी फुटाण्याची डाळ टाकायची, मिक्सरमध्ये फिरवून पावडर करायची आणि चाळणीने गाळून घ्यायची. परत त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी पोहे टाकूया, ते सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून चाळणीने गाळून घेतले. आता इथे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, हे सुद्धा आपण छान चाळणीने चाळून घ्यायचं. आता हातावर थोडासा ओवा क्रश करून टाकायचा, भरपूर पांढरे तीळ टाकायचे, जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकूया. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये 4 वाटी आपण पाणी टाकायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की त्यात आपण तयार केलेलं हे मिश्रण टाकूया. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 15 मिनिटं असं साईडला ठेवूया. गॅस बंद करायचा आणि आपण 15 मिनिटं हे तसंच ठेवूया. 15 मिनिटानंतर एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे. हलकंसं थंड झालं की आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. आता पाणी वगैरे इथे टाकण्याची गरज पडत नाही. हे पीठ छान तसंच मळलं जातं. तर गोळा तयार करून घ्यायचा. त्यातला एक छोटा गोळा घेऊया आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकायचं. साचा बंद करायचा आणि लगेच आपण छान इथे चकल्या तयार करून घेऊया. बघू शकता मस्त काटेरी इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. त्या गरम गरम तेलात आपण ह्या चकल्या अलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आणि बघू शकता मस्त आपल्या कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहे. तर लगेच काढून घेऊया आणि बघू शकता मस्त काटेरी आणि मस्त कुरकुरीत अशा ह्या चकल्या तयार झालेल्या. आवाज बघू शकता किती छान ह्या चकल्या तयार